क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस कुणबी मराठा समाजाची मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याची मागणी। दिग्रस येथे कुणबी मराठा समाजाच्या बांधवांनी शैक्षणिक प्रवेश, राजश्री शौमारा शिष्यवृत्ती, कर्ज व्याज परतावा, अनुदान वेळेत निर्वाह भत्ता न मिळणे, जात प्रमाणपत्र पडताळणीतील विलंब, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र यासारख्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याची मागणी केली आहे। याबाबत समाजाच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत विद्यमान मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले। मागील सरकारच्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती अस्तित्वात होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात देखील समिती स्थापन झाली होती। मात्र सध्याच्या सरकार स्थापनेनंतर अशी कोणतीही उपसमिती नेमण्यात आलेली नसल्याने समाजाच्या न्यायालयीन प्रकरणावर गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला। सध्या सामान्य प्रशासन विभागातील केवळ एक अधिकारी उच्च न्यायालयात हजर राहत असल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याचे समाजाने निदर्शनास आणून दिले। त्यामुळे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, कर्ज व्याज परतावा, निर्वाह भत्ता यासारख्या बाबी संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या थेट लक्षात याव्यात यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली। यावेळी निवेदनावेळी रवींद्र आरगडे, दिलीप महिपाल, सुरेश जवळ, अमर नरोडे, शुभम कुल्ले, गजानन मोते, राजू मस्के, प्रथमेश पाटील, प्रदीप झोडगे, विक्रम जाधव, सतीश वाकडे, लक्ष्मण टेकाडे, नरेंद्र ठाकरे, राजू ठाकरे, शंकर कवचार, दिलीप साळुंके, सूरज कुठे, रामेश्वर डांगे, कृष्णा घोलप, राजेश सोमवंशी, रितेश यादव, किरण बारसे, माणिक कोळसे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।